पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयामधील पासपोर्ट विभागाकडून 42 भारतीय पासपोर्ट रद्द. अनधिकृत राहत असलेल्या बांगलादेशी इस्मानी बनावट कागदपत्रांच्या आधारे मिळवले होते भारतीय पासपोर्ट रद्द. साऊंड टेस्टिंगमुळे पुण्यामध्ये नदीपात्रामध्ये मोठी वाहतूक कोंडी. शनिवारी साऊंड टेस्टिंग ऐकण्यासाठी नदीपात्रामध्ये गर्दी. पिंपरी चिंचवडमध्ये पुणे पीएमपीएमएल पर्यटन बस मालामाल. जून महिन्यामध्ये पर्यटन बसचं उत्पन्न 1.5 लाख. प्रत्येक शनिवारी आणि रविवारी पीएमपीएमएलची बस पर्यटन बस सेवा. पुण्याच्या राजगड तालुक्यामध्ये पाऊस. तोरणा दगडाच्या पायथ्याशी दुर्गम बालवड गावामधील पूल पाण्याखाली. विद्यार्थी शेतकऱ्यांसह नागरिकांची तारांबळ. पुण्यात विविध जिल्ह्यातल्या टॉप 9 बातम्यांचा आता आढावा घेऊयात. साताऱ्यामधल्या दरे गावातील वाहतूक पूर्णपणे बंद. महाबळेश्वर तापोळा रोडवर दरड कोसळल्यानं वाहतूक बंद. बीडच्या अंबाजोगाईमध्ये भव्य अश्वरिंगण सोहळा. सोहळ्यामध्ये वारकरी पाऊल फुगड्यांचे खेळ रंगले. रिंगण सोहळा पाहण्यासाठी भाविकांची गर्दी. पंढरपूरच्या वारीसाठी गोंदिया जिल्ह्यातून 21 बस सोडण्यात येणार. आषाढी एकादशीच्या निमित्तानं भाविकांची संख्या लक्षात घेता परिवहन महामंडळाचा निर्णय. सांगलीच्या चांदोली परिसरामधील नैसर्गिक धबधब्यांची पर्यटकांना साथ. दमदार पावसामुळे धबधबे प्रवाहित. वाशिममध्ये पिकांवर करपा रोगाचा प्रादुर्भाव. शेतकऱ्यांवर पीक उपटून टाकण्याची वेळ. शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान. गोंदिया जिल्ह्यामधल्या 636 शिक्षकांच्या पसंतीच्या ठिकाणी बदल्या. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम मुरुगानंथम यांच्याकडून बदल्या. बीडच्या मांडेखेलमध्ये दारूबंदीसाठी गावकऱ्यांचा रास्ता रोको. पोलिसांमुळे गावामध्ये दारू विक्री. ग्रामस्थांचा आरोप. अमरावतीच्या विरुळ रोघेमध्ये पुन्हा 2 बहिणी अतिसारानं आजारी. ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचार सुरू. याच गावामध्ये 2 दिवसांपूर्वी अतिसारानं झाला होता 2 सख्या बहिणींचा मृत्यू.